श्री स्वामी समर्थ. दिवाळीमध्ये सासूबाईंनी बुंदी करण्याचा एक छानसा असा टूल विकत घेतलेला होता. त्याच्यावर बुंदी करून बघायची होती. त्यासाठी त्यांनी थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणलेलं होतं. ते आम्ही पहिल्यांदाच ट्राय करत होतो. ते छानसं गाळून घेतलेलं आहे. पीठ गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं थोडंफार निघतं आहे ते, त्याच्यामुळे ही पद्धत स्किप नाही करायची. आणि छान ते गाळून घेतलं, सासूबाईंनीच केलेलं आहे. त्याच्यानंतर गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय फक्त मीठ आणि हळद एवढंच टाकायचं होतं आणि पाण्यामध्ये ते छानसं भिजवून घ्यायचं होतं. गाळून घेणं मात्र स्किप करायचं नाही आहे. छान आम्ही नंतर त्याला भिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, मीठ ॲड केलेलं आणि एवढं ते पातळ ठेवलेलं आहे. एवढं पातळ ठेवल्यामुळे काय होतं आहे, ती बुंदी आपली पटापट निघते. आणि हाच तो टूल्स, याला आमच्याकडं झारा बोलतात. आणि छान तेल मंद आचेवर गरम होऊन हे बुंदी आम्ही तळून घेतलेली आहे. बुंदी खूप छान खुसखुशीत झालेली होती. तिला छान असा कडकपणा होता. सुंदर अशी बुंदी पडली, कारण मीही ती पहिल्यांदाच बनवलेली होती. छान, म्हणजे हा जो झाऱ्याचा जो टूल आहे तो बुंदी बनवण्यासाठी खूप फायद्याचा ठरला. तुम्हाला असं कुठं मिळालं तर नक्की ह्या बुंदी याच्याने खूप छान पडते. आणि जवळजवळ आम्ही 1 किलोची ती बुंदी केलेली होती. तुम्ही बघू शकतात. ही बुंदी नंतर आम्ही रायत्यासाठी आणि नंतर त्याचा गोड पाक करून त्याचे लाडूही बनवले होते. लाडूची प्रोसिजर आम्ही व्हिडिओ बनवायचा राहून गेलेला म्हणून ती टाकता नाही येते, पण आम्ही खारी बुंदी अशा पद्धतीने बनवली आणि बरीचशी बुंदी आम्ही स्टोअर करून ठेवली. त्याच्यानंतर आम्ही तिचे 2-3 पदार्थ बनवून घेतले. त्याच्यामध्ये बुंदीचे लाडू बनवले आणि साधी गोड बुंदी बनवली आणि थोडीशी रायत्यासाठी वापरली होती. आवडलं? नक्की ट्राय करा.